नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रांनो, लर्न इंग्लिश टू स्टोरी या सिरीजचा आजचा आपला पार्ट आहे 24 नंबरचा। मित्रांनो, या सिरीजच्या माध्यमातून तुमची व्होकॅब्युलरी इंप्रूव्ह होणार आहे, तसेच पार्ट ऑफ स्पीच सुद्धा इंप्रूव्ह होण्यास मदत होणार आहे। चला तर मित्रांनो, आपल्या स्टोरीला सुरुवात करूया। मित्रांनो, पाहू शकता स्टोरीचं नाव आहे बटर मर्चंट। मर्चंट म्हणजेच व्यापारी, म्हणजेच काय, घी व्यापारी। तर अकबर बिरबल बादशाहच्या दरबारामध्ये एक केस आलेली होती, एक मॅटर आलेलं होतं, तो निकाल काढायचं होतं, या संबंधी ही स्टोरी आहे। चला मित्रांनो, स्टोरीमध्ये नेमके काय घडतं हे आपण पाहूया। बघा, वन डे टू बिझनेसमॅन नेम्ड सेवामल and Mandbudh came to Akbar's court seeking for a resolution to their dispute। आता मित्रांनो, मोठं वाक्य याला छोटं करून आपण बघूया। बघा, वन डे एके दिवशी, टू बिझनेसमॅन म्हणजेच दोन व्यापारी, ओके, एकाच नाव होतं सेवामल, दुसऱ्याचं नाव होतं मंदबुद्ध, केम टू अकबर्स कोर्ट। मित्रांनो, कम म्हणजे येणे, कमचं व्हिटो झालं, केम म्हणजेच आले, कुठे आले, अकबर्स कोर्ट। आता इथे अपॉस्ट्रोफी एस लागला, याचा अर्थ होतो चाचीचे, म्हणजे अकबर बादशाहच्या कोर्टमध्ये, अकबर बादशाहच्या दरबारामध्ये हे दोघं आले। सिकिंग फॉर, सिकचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीच्या शोधात असणे, मग शोधात असणे किंवा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आले, कशासाठी, रिझोल्यूशन टू देअर डिस्प्यूट। रिझोल्यूशन म्हणजेच काय, तर कुठल्याही समस्येचा तोडगा काढणे, त्याचं काय झालं किंवा घटनेचा एक न्यायनिवाडा करणे, याला रिझोल्यूशन म्हणूया। तर त्यांच्यामध्ये एक डिस्प्यूट झालता, एक वाद झालता, त्या वादाचा न्यायनिवाडा करण्यासाठी दोघे दरबारामध्ये आले। पुढे काय होतं बघूया। सेवामल कंप्लेंड दॅट last month he had lent Mandbudh some money but Mandbudh now is refusing to pay him back। आता मोठं वाक्य परत छोटं करूया। सेवामल कंप्लेंट दॅट, सिंपल पास्ट बघा, सेवामल सब्जेक्ट झाला, कंप्लेंटचं व्हिटो झालं कंप्लेंट, ओके, फिटू वापरलं, सब्जेक्ट प्लस फिटू, म्हणजे अशी घटना भूतकाळात घडून गेली। सेवामलने तक्रार केली की, ओके, लास्ट मंथ गेल्या महिन्यात, ही हॅड लेंट मंदबुद्ध सम मनी। आता मित्रांनो, लेंड, LEND, लेंड म्हणजेच काय, तर पैसे एखाद्याला उसनवारा देणे, या लेंडचं फिटू आणि फित्री होतं लेंड। आता मित्रांनो, इथे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस फित्री अशी रचना झाली, म्हणजे पास्ट परफेक्ट झाला। अशी घटना भूतकाळात पूर्ण झालेली होती हे सांगण्यासाठी पास्ट परफेक्ट वापरतात। आता इथे अर्थ बघा, ही हॅड लेंट मंदबुद्ध सम मनी, म्हणजे त्याने मंदबुद्धला काही पैसे उसनवार दिलेले होते, उधार दिलेले होते। बट नाउ, परंतु आता, मंदबुद्ध इज रिफ्युजिंग टू पे हिम बॅक। रिफ्यूज म्हणजेच नकार देणे। मित्रांनो, येथे प्रेझेंट कंटिन्युअस झालाय, सब्जेक्ट झाला मंदबुद्ध, सब्जेक्ट नुसार अमिझार पैकी इज आलाय, रिफ्यूजला ING लागलाय, म्हणजे फर्ब प्लस ING झालाय, म्हणजे अशी घटना सद्यस्थितीमध्ये चालू आहे। आता तो म्हणतो की त्याने गेल्या महिन्यात मंदबुद्धला पैसे दिले होते, परंतु आता तो पैसे पे बॅक म्हणजेच काय, परत वापस करण्यास तो रिफ्यूज करत आहे, नकार देत आहे। ही कंप्लेंट दॅट, आणि त्यामध्ये त्याने अशी आणखी तक्रार केली की, इन फॅक्ट, खरं पाहता किंवा प्रत्यक्षात, मंदबुद्ध इज डिसअग्रीइंग विथ द फॅक्ट ऑफ एव्हर टेकिंग मनी फ्रॉम हिम। आणि त्याने यामध्ये अशी तक्रार ऍड केली की मंदबुद्ध डिसअग्रीइंग करत आहे। डिसअग्री म्हणजेच काय, तर असहमत असणे, मग तो असहमत होत आहे कशासाठी, बघा, एव्हर टेकिंग मनी फ्रॉम हिम, म्हणजेच त्याने, तो म्हणत आहे की, मंदबुद्ध म्हणते की मी कधीही सेवामलकडून 1 रुपया सुद्धा घेतलेला नाहीये, ओके। पुढे बघा, आता अकबर आज मंदबुद्ध हिज पार्ट ऑफ द स्टोरी। आता मित्रांनो, त्या सेवामलने तक्रार केली, अकबर बादशाहने पूर्ण त्याची स्टोरी सुद्धा ऐकून गेली। आता गोष्ट आली मंदबुद्धची, म्हणजेच काय, हिज पार्ट, त्याची बाजू ऐकून घेण्याची वेळ आली। मग अकबरने त्याला त्याची बाजू सांगण्याला विचारलं। पुढे बघा, अँड मंदबुद्ध टोल्ड दॅट सेवामल इज जस्ट लाईक। आणि बघा, मंदबुद्ध टोल्ड दॅट, टेल म्हणजे सांगणे, टेलचा विटू झाला टोल्ड, म्हणजेच काय, सांगितलं। मंदबुद्धने सांगितलं की सेवामल इज जस्ट लाईक, येथे परत प्रेझेंट कंटिन्युअस आला। मित्रांनो, याला लाय म्हणजेच खोटं बोलणं, याला ING लागलाय, लाईंग झालाय, म्हणजेच तो म्हणतो की सेवामल खोटं बोलत आहे। अँड ट्राईंग टू हर्ट हिज बिझनेस, आणि त्याच्या बिझनेसला, त्याच्या व्यापाराला तो इजा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचं नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहे। पुढे बघा काय होतं। अकबर देन आस्क बिरबल टू गेट टू द कन्क्लुजन ऑफ द मॅटर अँड टू फाइंड आउट हु इज लाईक। मग अकबर देन आस्क बिरबल, मग अकबर बादशाह बिरबलला विचारतो, ओके, टू गेट टू द कन्क्लुजन ऑफ द मॅटर। हे जे मॅटर आहे, हे प्रकरण आहे, त्या प्रकरणाच्या कन्क्लुजनला, निष्कर्षाला ये, आणि फाइंड आउट हु इज लाईंग, आणि फाइंड आउट, शोध घे की कोण खोटं बोलत आहे, कोण लाय करत आहे। तर तो म्हणतो की बाबा, अकबर बादशाह बिरबलला म्हणतो, दोघांपैकी कोण खोटं बोलत आहे याचा तू निष्कर्ष काढ आणि मला त्याची पूर्णपणे सखोल चौकशी करून माहिती दे। आता पुढे स्टोरीत
काय होतं आपण बघूया. बिरबल heard the story from both sides and then decides to visit the market to know more about them. बघा, बिरबल हर्ड द स्टोरी. मित्रांनो, हिअर म्हणजे ऐकणे, हिअरचं विटू होतं, हर्ड येथे सुद्धा सिंपल पास आला. मग बिरबलने स्टोरी ऐकली फ्रॉम बोथ साइड्स, दोन्ही बाजूंची त्याने स्टोरी ऐकली. अँड देन आणि नंतर डिसाइड्स त्याने ठरवलं टू व्हिजिट द मार्केट, मार्केटला भेट द्यायचं त्याने ठरवलं. टू नो माहिती करून घेण्यासाठी, मोर अबाउट देम म्हणजेच काय, आणखी जास्त माहिती करून घेण्यासाठी, दोघांचं कॅरेक्टर काय हे माहिती करून घेण्यासाठी बिरबलने मार्केटला भेट द्यायचं ठरवलं. पुढे बघा, he sent his servant to the market and on his return he tells Birbal that everyone considers Sevamal to be a very humble man, whereas Mandbudh is very clever and selfish person. आता बघा, आपण इथून बघूया, he sent his servant म्हणजे बिरबलने त्याच्या सर्वंटला पाठवलं. कुठे? मार्केटमध्ये पाठवलं. टू प्रिपोजिशन वापरलंय, मार्केटला पाठवलं. मित्रांनो, सेंड, SEND, सेंड म्हणजेच पाठवणे, सेंडचं विटू होतं, सेंट म्हणजेच पाठवलं. ओके, मग बिरबलने त्याच्या सर्वंटला, त्याच्या नोकराला मार्केटमध्ये पाठवलं. अँड ऑन हिज रिटर्न्स, तो नोकर मार्केटमधून परत येत असताना ही टेल्स बिरबल, तो बिरबलला सांगतो की, टेल म्हणजे सांगणे, तो बिरबलला सांगतो की. मित्रांनो, जेव्हा अशी ऐतिहासिक घटना स्टोरी सांगायची असेल ना, ते सिंपल प्रेझेंट वापरतात. म्हणून इथे ही हा सब्जेक्ट झाला, टेल्स हा V1 झाला, बिरबल ऑब्जेक्ट झाला. ओके, तर ऐतिहासिक घटना सांगत असताना किंवा एखादा नाटक सांगत असताना सिंपल प्रेझेंट वापरतात. ही टेल्स दॅट म्हणजे तो नोकर म्हणतो की एव्हरीवन कन्सिडर सेवामल टू बी अ व्हेरी हंबल मॅन. बघा, एव्हरीवन प्रत्येक जण, कन्सिडर मित्रांनो येथे सुद्धा सिंपल प्रेझेंट वापरलं. कन्सिडर या वर्बला यस हा सफिक्स लागला. मित्रांनो, हे जे एव्हरीवन, समवन, नो वन, एव्हरीबडी, समबडी हे जे असतात ना, तर या सर्वांना एक सिंग्युलर म्हणजेच काय, सब्जेक्ट सिंग्युलर म्हणून त्यांना ओळखतात. मग हे सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर त्याला जोडणारं क्रियापद सुद्धा सिंग्युलर. पण सिंपल प्रेझेंट काय म्हणतो, जर तुमचा सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर क्रियापदाला यस यस जोडा. पण कन्सिडरला यस यस लागलेला आहे. बघा, मग तो काय म्हणतो, बाबा एव्हरीवन कन्सिडर सेवामल टू बी अ व्हेरी हंबल मॅन. हा जो सेवामल आहे ना, तो हंबल माणूस आहे, म्हणजेच अतिशय नम्र माणूस आहे असं तो म्हणतो. फेअरॅज या उलट किंवा या अर्थी मंदबुद्ध इज अ क्लेवर अँड सेल्फिश पर्सन. मंदबुद्ध कसा आहे, एक चतुर माणूस आहे आणि सेल्फिश पर्सन एक स्वार्थी माणूस आहे. बिरबल देन गेट्स अन आयडिया अँड आस्क हिज सर्वंट अगेन टू पुट 1 gold coin each in 2 separate bowls of the ghee and then to sell it both सेवामल and मंदबुद्ध. आता बघा, नंतर पुढे काय होतं, बिरबल देन गेट्स अन आयडिया. बिरबलच्या मनामध्ये एक आयडिया येते, एक कल्पना येते. अँड आस्क हिज सर्वंट, तो त्याच्या सर्वंटला, नोकराला सांगतो अगेन टू पुट 1 gold coin each in 2 separate bowl. जे 2 सेपरेट बाउल आहेत, कशाचे, घीचे. ओके, जे घीचे जे 2 सेपरेट भांडे येतं किंवा मटके, त्या चित्रामध्ये पाहू शकता हे 2 मटके. तर बिरबल त्याला म्हणतो, त्याच्या नोकराला म्हणतो की त्यामध्ये काय करतो, 1 gold coin, दोन्हीमध्ये इच प्रत्येकी एक गोल्ड कॉइन टाक. त्या मटक्यामध्ये काय कर म्हणतो, गोल्ड कॉइन टाक. आणि काय करतो, देन टू सेल इट टू बोथ सेवामल अँड मंदबुद्ध. आणि हे 2 मटके घेऊन जायचे आणि एक सेवामलला विकायचा आणि एक मंदबुद्धला विचारायचं. आता पुढे काय होतं आपण पाहूया. बघा, द नेक्स्ट डे बिरबल डिक्लेअर्ड मंदबुद्ध ॲज द रिअल कल्प्रिट ॲज ही नेव्हर रिटर्न द गोल्ड कॉइन बट सेवामल being a humble person returned it, which proves that Mandbudh is a liar and is capable of committing a false deed. बघा, the next day, दुसऱ्या दिवशी काय होतं, बिरबल declared that, बिरबल जाहीर करतो मंदबुद्ध as the real culprit. जो मंदबुद्ध आहे ना, रिअल कल्प्रिट आहे. कल्प्रिट म्हणजेच गुन्हेगार. खरा गुन्हेगार कोण आहे, तर मंदबुद्ध आहे. ॲज जसं की ही नेव्हर रिटर्न द गोल्ड कॉइन, जसं की त्याने गोल्ड कॉइन परत केलेला नाहीये. बट परंतु सेवामल बिंग अ हंबल मॅन, बिंग असून सेवामल कसा एक हंबल पर्सन आहे, एक नम्र माणूस आहे. मग त्याने काय केलं, रिटर्न केले जे ती त्याच्या घीच्या भांड्यामध्ये जे सोन्याचं नाणं होतं त्यानं ते घेतलं आणि ज्या माणसाने त्याला ते भांड विकलं होतं त्या माणसाला तो परत त्यानं सोन्याचं नाणं दिलं. मग इट विच प्रूव्ज दॅट, हे प्रूव्ज करतं, सिद्ध करतं मंदबुद्ध इज अ लायर. मंदबुद्ध कोण आहे, एक लायर माणूस आहे, खोटारड आहे. त्याने ते सोन्याचं नाणं वापस केलं नाही. अँड इज कॅपेबल ऑफ कमिटिंग अ फॉल्स डीड, आणि तो सक्षम आहे कशासाठी, कमिट गुन्हा करणे. अ फॉल्स डीड, फॉल्स म्हणजे खोटं, डीड म्हणजे कृत्य. एक खोटं कारस्थान, एक खोटं काम मंदबुद्धनी केलेलं आहे असं बिरबल सिद्ध करतो.
मग पुढे काय होतं बघा, अकबर देन पनिशेस मंदबुद्ध अँड ऑर्डर्स हिम टू गिव्ह बॅक द मनी. मग अकबर मंदबुद्धला पनिश करतो, शिक्षा करतो आणि त्याला ऑर्डर करतो, आदेश देतो की टू गिव्ह बॅक द मनी, ते जे काही पैसे तू घेतले असतील सेवामलचे ते त्याला पैसे तू परत कर, असं तो त्याला आदेश देतो. असा झाला बिरबलचा निवाडा. आता मित्रांनो महत्वाचे शब्द बघा आणि लिहून ठेवा. सीकचा अर्थ होतो शोधणे, मिळवण्याचा प्रयत्न करणे किंवा एखादी गोष्ट मिळवणे. पुढे आहे रिझोल्युशन. रिझोल्युशनचा अर्थ होतो शंका इत्यादीचे निराकरण करणं किंवा तोडगा काढणं. पुढे बघा डिस्प्यूट. डिस्प्यूटचा अर्थ होतो वाद. नंतर येतो कंप्लेंट. कंप्लेंट कंप्लेंट कंप्लेंटचा अर्थ होतो तक्रार करणे. स्टोरीमध्ये फिटू होतं. पुढचा शब्द बघा लेंड. लेंड लेंट लेंट. मित्रांनो स्टोरीमध्ये लेंड हा शब्द होता. लेंडचा अर्थ होतो उसने देणे, तात्पुरते भाड्यानं देणं किंवा एखाद्याला उधार पैसे देणं. आता मित्रांनो याच्यामध्ये पास्ट परफेक्ट कसा आला बघा. पास्ट परफेक्टचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट झाला ही नंतर आलाय हॅड. लेंड या क्रियापदाचं तिसरं रूप झालंय लेंट, म्हणजे इथे रचना झाली पास्ट परफेक्ट आणि मंदबुद्ध झाला ऑब्जेक्ट. म्हणजे अशी घटना भूतकाळात पूर्ण झालेली होती, म्हणजे त्याने मंदबुद्धला काही पैसे दिलेले होते, क्रिया पूर्ण झालेली होती. ओके. पुढे बघा रिफ्युजिंग. रिफ्यूजचा अर्थ होतो नकार देणे. पुढचे एक बघा मंदबुद्ध इज रिफ्युजिंग टू पे हिम बॅक. प्रेझेंट कंटिन्युअसची रचना आहे, म्हणजे अशी घटना सध्या स्थितीला चालू आहे. आता बघा सब्जेक्ट झाला मंदबुद्ध. मंदबुद्ध हा सिंग्युलर असल्यामुळे ॲमिजार पैकी इज आला. रिफ्यूज हा वर्ब आहे, रिफ्यूजला लागला ING, इतर पार्ट ऑब्जेक्टचा. क्लिअर आहे. पुढे बघा इनफॅक्टचा अर्थ होतो प्रत्यक्षात किंवा खरं तर. पुढे येतो डिसअग्री. ॲग्री म्हणजे सहमत असणे, डिसअग्री म्हणजे असहमत असणे. लाईंगचा अर्थ होतो खोटे बोलणे. नंतर आहे कन्क्लुजन. कन्क्लुजनचा अर्थ होतो निष्कर्ष काढणे. नंतर आहे मॅटर. मॅटरचा अर्थ होतो प्रकरण. हिअरचा अर्थ होतो ऐकणे, हिअर हर्ड हर्ड. पुढे येतो सेंड शब्द. सेंड येतं सेंड 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 म्हणजे एखादी गोष्ट पाठवणे. सर्वंट म्हणजेच काय तर नोकर. पुढे बघा कन्सिडर्स म्हणजे एखादी गोष्ट मानणे किंवा समजणे. हंबल मॅन म्हणजेच नम्र माणूस. फेराचा अर्थ होतो ज्या अर्थी किंवा या उलट. सेल्फिश पर्सनचा अर्थ होतो स्वार्थी माणूस. नंतर येतो बाउल्स. बाउल्सचा अर्थ होतो भांडे. कल्प्रिटचा अर्थ होतो गुन्हेगार. लायर म्हणजेच लबाड किंवा खोटे बोलणारा व्यक्ती. फाल्स डीडचा अर्थ होतो खोटे कृत्य. चला तर मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची 24 नंबरची स्टोरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन लिंकमध्ये तुम्हाला 2 लिंक दिल्यात, एक दिली टेलिग्रामची, एक आहे व्हॉट्सअपची. दोन्हीपैकी कुठल्याही लिंकवरती जाऊन तुम्ही आपल्या ग्रुपला जॉईन होऊ शकता, म्हणजेच वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळून जातील. चला तर मित्रांनो येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.